नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये चक्क 240 रुपये किलो गोमांस विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक तरुणांनी उघडकीस आणला आहे। दरम्यान ज्या ठिकाणी हे गोमांस विक्री होत होतं त्या ठिकाणी चक्क फ्रीजमध्ये गायीचे पाय आढळल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। दरम्यान सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे या ठिकाणी देवीचे मंदिर असून देवीच्या मंदिरासमोरच हे बीफ विक्री होत असल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येत आहे। बंद करो। तुमच्यामध्ये एवढी दबाग आली का? पांडुपुळ्यांना आमच्या गोमातेची हत्या करून तुमच्या आईचा मोठा तुमच्या देवाचे मंदिर आहे त्या बाकीच्या सर्वांना ताब्यात घ्या। जेवढे पांडुपुळे चालू आहे त्यांना सर्वांना मंदिराच्या मागे मंदिराच्या इथं गोमांस आता हे आंदोलन एवढे लोक कारवाई करायला पाहिजे।
दुकान खोला. इथं पण दुकान हमारे हिंदू अंडो हे भाऊ थांबलं पाहिजे घरी साहेब थांबल घरी तोडल्यावर सगळ्यांचा भाड्याकरता पकडला तर आपल्या ताब्यात तुम्ही आता तुमच्या गाडीत बसू आम्ही पोलीस झालीच पाहिजे कारवाई झालीच पाहिजे सगळ्यांनी ऐकून घ्या मला पोलिसांना बोलून घ्या तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो आपल्या पाठीमा थांबा ना पाठीमा थांबा तुम्ही मागून पण साहेब मी काय म्हणतो एवढ्या तुम्ही काय करत होते एवढ्या तुम्ही काय बोलले पोलिस मला एक प्रश्नाचं उत्तर द्या साहेब. ज्यावेळेस आमचे गोरक्षक इथं ज्यावेळेस आमचे गोरक्षक इथं पोहोचले त्यावेळेस तुमची भाषा अशी होती गोरक्षकांना का तुमच्यावर आम्ही कारवाई करू बोललो. एक मिनिट ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस ते लोक काय म्हणले या दोन पोरांनी आम्हाला इथं आणून मारलं. कोणी मारलं कोण बोलले नाही सर नाही एकच मारली त्याला
अरे नाही रे मारली मारली नाही तुम्ही कॉपरेट करा पोरांवर हात उचलू नका तुम्ही उलटे या लांड्याची कारवाई करा सर ऐका एक नंबर विनंती आहे तुम्ही यांना पोलीस स्टेशनला नाही आम्ही पोलीस स्टेशनला त्यांना अटक करा आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन चला. अरे हो बाजूला तुम्ही 2 मिनिट आम्ही तुमच्या मागे येतो ओके ओके. कायदेशीर आम्ही कोणी कोणाला घात नाही लावणार. दरम्यान या ठिकाणी देवीच्या मंदिरासमोरच हॉटेलमध्ये मटण आणि चिकनची विक्री होत असल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन निगड, सोनाली भंदुरे आणि सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी या ठिकाणी उपस्थित होत दरम्यान या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेल्या तरुणांवर शांततेचं आवाहन केलं आहे. जर बघितलं या ठिकाणी मटण विक्री सुरू होती हे सर्वांना माहीत होतं, पण खोट्या परवान्याच्या नावाखाली बीफ शॉपच्या नावाखाली इथं गोमांसचा आता मांस सापडलेला आहे आणि या ठिकाणी सर्वच समाज या ठिकाणी हिंदू समाज असेल त्यांच्या भावना दुखावलेल्या आहे आणि या प्रभागात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा या गोष्टीचा खेद वाटतो का आपल्या भागात हा प्रकार सुरू आहे. आत्ताच आम्ही या ठिकाणी पीआय साहेबांशी मी बोललो, त्यानंतर अतिक्रमण विभागाशी पण बोललेलो आहे. संबंधित जागेची कागदपत्रे तपासून हे जर अनधिकृत असेल, त्यांना परवाना जर नसताना हे कामं चालू असतील तर या ठिकाणी निश्चित कारवाई होईल. पोलीस त्यांची कारवाई करतीलच, पण उद्या आज रविवार असल्यामुळे उद्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अनधिकृत ज्या गोष्टी असतील त्या या ठिकाणी पाडल्या जातील आणि या भागात हे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. तर मी आपल्या माध्यमातून इथे उपस्थित सर्वांना एक विनंती करेल की आपण देखील प्रशासनाला सहकार्य करावं आणि आज पोलीस लॅबमध्ये ते पाठवत आहे, सरकारी डॉक्टर इथे येत आहे आणि ते नमुने तपासून हे गायीचं मांस आहे का बघतील, पण ते बघण्याआधी आम्ही स्वतः बघितलं तर ते गायीचंच मांस आहे. आणि आमची या माध्यमातून विनंती आहे की ही जागा वन विभागाची आहे, या लोकांना परवानगी कोणी दिली, परवानगी नगरपालिकेची आहे की वन विभागाची आहे, सर्व कागदपत्र तपासून या ठिकाणी उद्या आम्ही या स्वतः उभं राहून ही मोहीम हातात घेऊ आणि हे अनधिकृत असलेले कामं आम्ही बंद करू. महानगरपालिकेचे डॉक्टर सोनवणे याला परवानगी देतात, त्याच्याबद्दल आपण काय सांगणार? आता आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याची निश्चित माहिती घेऊ आम्ही, कारण आता इथं आल्यावर समजलेलं आहे आपल्याला
का त्यांनी तो परवाना दिला, कुठल्या आधारावर दिला, त्याची सुद्धा चौकशी करून ते जर त्याच्यात दोषी आढळले तर आम्ही आपले जे आरोग्य अधिकारी असतील, आयुक्त असेल, यांना त्यांची तक्रार करू आणि अशा प्रकारचे बोगस सर्टिफिकेट ते देत असेल तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील आम्ही करू. या ठिकाणी जर आपण बघितलं ड्रेनेज लाईनची पाईपलाईन आहे, या ठिकाणी जे रक्तस्राव निघतं ते सर्रास त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये आळाया पडल्या जातात आणि रोगराई पसरते. याबद्दल काय सांगणार? उद्या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून सर्व प्रकारची तपासणी करून निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करू. कारण हे जे या ठिकाणी चालू हा जो प्रकार आहे अतिशय घृणास्पद प्रकार आहे. येत्या काळात सिंहस्थ या ठिकाणी होतोय. त्र्यंबकेश्वर रोड म्हणून आपण या रस्त्याला बघतो, शेजारी आपलं आराध्य दैवत देवीचं मंदिर देखील आहे आणि अशा ठिकाणी असे प्रकार होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. आज या ठिकाणी गोमांस विक्री प्रकरण समोर आले सातपूरमध्ये, काय सांगणार? आज सातपूर प्रभागामध्ये गोमांस आढळण्यात आलेला आहे. तर याविरोधी आम्ही सर्वजण खूप आक्रमक झालेलो आहोत. तर आम्ही 4ही नगरसेवक आणि बाकी सर्व आपले नागरिक, हिंदू नागरिक सर्वजण या गोष्टीसाठी पायबंद घालण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपल्या हिंदू समाजामध्ये गाय ही एक देवता मानली जाते, गोमाता आपण सर्वजण म्हणतो. आज सर्वप्रथम नैवेद्य जरी केला तरी सर्वप्रथम आधी गायीला आपण देतो, इतका मान आहे. आज हिंदू समाजात आपण लहान मुलांना सांगतो गायीच्या पाया पडा, 36 कोटी देव आहेत गायीच्या पोटामध्ये. आणि आज काही जण जे हिंदू विरोधी आहे त्यास गो हत्या करून त्याचं मांस विक्री करत आहे. हे आपल्यासाठी फार लज्जास्पद गोष्ट आहे. तर आपण लवकरात लवकर या गोष्टीवर पायबंद घालून पूर्ण गो हत्या बंदी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनही आपल्यासाठी यासाठी उभे राहणार आहे. आणि पोलीस प्रशासनाला मी एक पूर्णपणे विनंती करते की यांनी आमच्यासाठी हे पूर्ण सहकार्य 100% सहकार्य आम्हाला करावे आणि या गोष्टीसाठी सर्व हिंदू धर्मीयांना त्यांनी मदत करावी, एवढं सांगून मी थांबते. काही सर्वात महत्वाचा प्रश्न असा की त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे आणि तिकडे एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये सर्रासपणे मांस विक्री होते, मटण शिजवलं जातं, चिकन शिजवलं जातं. जे हिंदू समाजाचे आपले जे लोक आहेत तिकडे आज त्यांनी बंद केलं सगळं. त्यांचं म्हणणं आहे की हॉटेल तिकडनं काढून टाकत. त्याबद्दल आपण काय कारवाई करणार नेमकी? याआधीही आम्हाला अशा कंप्लेंट्स आल्या होत्या पण आमच्याकडे तो अधिकार नव्हता. पण आम्ही पोलीस प्रशासनाला सांगण्यात आले होते पण त्यावेळेला कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा आपले जे नगरसेवक होते त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये त्यावेळेला. पण आता आमच्या अधिपत्यात हे जर हा प्रभाग आहे तर आम्ही लवकरात लवकर तो सोडवण्याचा, तो नागरिकांचा तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्या सकाळी आपल्या नवनिर्वाचित महापौर आडकेताई येणार आहेत. आपण त्यांच्या सहकार्याखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचा हा प्रश्नही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की हे गाईचं मास आहे का ते जसं म्हणतायत त्याप्रमाणे दुसरं काय मास आहे, तर ह्याचं संशोधन नक्कीच केलं गेलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर जर समोर अशीच गोष्ट येत असेल तर नक्कीच हे जे अनधिकृत आहे तर ह्या ठिकाणी त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे. अशा ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली पाहिजे आणि हे हटवलं पाहिजे. एवढी जर हिंमत होत असेल तर नक्कीच हा हिंदूंचा राष्ट्र आहे. आपल्या हिंदूंमध्ये जे आपलं प्रामुख्य, आपण जे दिवाळीचा मोठा सण असतो तर आपण गाई मातेला, आपल्या गोमातेला पूजतो, गोमातेकडचं आपण दूध पिलेलं आहे सगळ्यांनी. तर नक्कीच ह्या ठिकाणी एवढे लोक आहेत आणि एवढे पोलीस प्रशासन, हिंदूच, आपला हा हिंदू राष्ट्र आहे, तर नक्कीच या ठिकाणी जर कारवाई करत असेल, कारवाई केलीच पाहिजे. आणि नसेल करत असेल तर नक्कीच आम्ही या ठिकाणी आंदोलन या गोष्टीबद्दल छेडू, एवढी मी ग्वाही देते. सनातन हिंदू धर्म की गो माता की गोरक्षकांची मुख्य मागणी अशी की या ठिकाणी जो अवैध कत्तलखाना होता जिथं गोमांस विक्री होते, त्याचप्रमाणे मंदिरासमोर सुद्धा मटण विक्री होते, हे तातडीने काढून टाकावे, अतिक्रमण पाडण्यात यावे. याबद्दल काय सांगा? खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर. हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ. आज ही चैनल को सब्सक्राइब करें. विज्ञापन देने के लिए संपर्क करें